शेतकरी बंधूंनो, आज आपल्या बॅचेसचा 18वा दिवस आहे। चौथ्या मोल्ट नंतर आज आपण सकाळी 15वी फीडिंग टाकलेली आहे। 15वी फीडिंग पातळ टाकलेली आहे, म्हणजे एक हातावरती एक फटा अशा पद्धतीने टाकून सकाळी आपण आता 8 वाजेपर्यंत चंद्रिका टाकलेल्या आहेत। बाकीच्या आमच्या सोबतच्या चौकीवाल्यांच्या चंद्रिका 12 तारखेला 12 फीडिंग नंतर पडलेल्या होत्या, परंतु मी आळ्यांवरती सेरीमोर वापरलेलं होतं, तर त्यामुळे आपल्याला 2 फीडिंग लेट लागलेला आहे। तर सध्या आळ्या पूर्णपणे 14व्या फीडिंगला सॅम्पल वरती आलेल्या होत्या। सकाळी उठल्या उठल्या आपण आळ्यांवरती एक चंद्रिका टाकली तर 50 ते 100 आळ्या आपल्या एक अर्ध्या तासामध्ये आळ्या चंद्रिकेवरती चढलेल्या होत्या। त्यामुळे आपण पातळ फीडिंग देऊन चंद्रिका टाकलेल्या आहेत। तर तुम्ही पहा, अशा पद्धतीने सध्या आळ्या चंद्रिकेवरती चढाई चालू झालेली आहेत। ही एक चंद्रिका आपण सकाळी सॅम्पल म्हणून टाकलेली होती, तर अशा पद्धतीने आळ्या चढून विनाय चालू केलेला आहे। अशा पद्धतीने आळ्या लगेच वर चढाई चालू झालेल्या आहेत। तर 100 अंडी पुंजासाठी आपण अशा पद्धतीने चंद्रिका टाकलेल्या आहेत। एक साइड आपण अशा पद्धतीने टाकलेली आहे, तर एक साइड आपण उभी लाईन टाकलेली आहे। याचा काय फायदा होतो तर ते आपण कोश बनल्यावरती आपण पाहूया। आळ्या पूर्णपणे सॅम्पल वरती आहेत। अशा पद्धतीने आळ्यांनी दोरा सोडलेला होता, काही ठिकाणी स्ट्रक्चर पण बनवलेलं होतं। तर चंद्रिका टाकल्याबरोबर लगेच आळ्या वर चढाई चालू झालेल्या आहेत। यामध्ये आपण आपण चंद्रिकेला पाला लागू नये यासाठी आपण चंद्रिकेखाली आडव्या काट्या टाकलेल्या आहेत। काट्यामुळे काय होतं की पाला चंद्रिकेला चिटकत नाही। आळ्या ज्या स्ट्रक्चर वगैरे बनवतात ते पाल्याला धरत नाहीत, त्यामुळे एक नंबर कोश आपले बनण्यास मदत होते। तर यावेळेस आपण सेरीमोर वापरलेलं होतं, जस्ट बेस्ट वापरलेलं होतं। 14व्या फीडिंगला 13व्या फीडिंगला आपण संपूर्ण वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीने यावेळेस संपूर्ण जे औषध रेशीम मध्ये वापरले जातात त्यापैकी 60 ते 70% औषध आपण यावेळेस वापरलेले आहेत। तर त्याचे काय रिझल्ट मिळतात काय नाही आपण बॅचच्या शेवटी किती माल निघतो यावरती आपण ते ठरवूया। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, व तुमच्या बॅचेस सध्या कुठेपर्यंत आलेले आहेत, किती फीडिंग बाकी आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका।